2 मेच्या मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला. परत एक खूप जास्त डिप्लोमॅटिक प्रयत्न भारताला करायला लागले की त्याचं शव तरी आता भारतात परत पाठवा, म्हणजे जिवंतपणे नाही तर किमान आम्हाला त्याला सन्मानाने ह्या जगातनं निरोप तरी देता येऊ दे. ही विनंती पाकिस्ताननी मान्य केली आणि 2 मे 2013ला त्याचं जे पार्थिव होतं ते भारतात परत आणलं गेलं. पाकिस्तानमध्ये त्याच्यावर पोस्टमॉर्टम करण्यात आलं होतं, पण तरीही सरबजीतच्या फॅमिलीने प्रेशराईज करून त्याचं पार्थिव भारतात आल्यावर भारतातही त्याच्यावर पोस्टमॉर्टम झालं पाहिजे अशी मागणी केली. ते पोस्टमॉर्टम केल्यावर त्यांच्या असं लक्षात आलं की त्याचे अनेक अवयव हे गायब आहेत. बापरे. सरकारी इतमामामध्ये शेवटी त्याचे अंतिम संस्कार केले गेले. पंजाबमध्ये 3 दिवसाचा दुखवटा पाळला गेला. आता हा दुखवटा सरबजीतच्या मृत्यूचा होता का माणुसकीच्या मृत्यूचा होता, हा प्रश्न मला अजूनही पडलाय. ज्या पद्धतीनं सिव्हिलियन्सवर सुद्धा आणि माणसांवर सुद्धा द्वेष पाकिस्तान करतं ना, आणि आता पण पहलगाम मध्ये जे झालं ती निर्दोष माणसं होती, प्रवासी फिरायला गेले होते. आहेत तुमचं 2 देशांमधलं जर युद्ध आहे तर ते आर्मीमध्ये आहे, त्या सैन्यामध्ये आहे. यात जी सामान्य नागरिक आहेत, माणसं आहेत, यांची कुठेच खरं तर काही चूक नाहीये. हे ते 2 गव्हर्नमेंट्स मधलं हे आहे यात ज्यावेळेस अशा घाणेरड्या पद्धतीनं साधारण सामान्य माणसांना ओढलं जातं आणि त्यांना तुमच्या इंटरनॅशनल पॉलिटिक्सचा प्लेअर बनवून वापरलं जातं. मला वाटतं खूप घाण आहे, खूप नीच पद्धतीचंच वागणूक आहे. ज्यावेळेस तुम्हाला समोरचा माणूस दिसत नाही आणि ती एक संधी दिसते आणि त्याला तुम्ही आंतरराष्ट्रीय पद्धतीनं तुमच्या पॉलिटिक्ससाठी, तुमच्या डिप्लोमसीसाठी कसा वापर करून घेऊ शकता, फक्त तुम्ही एका वेगळ्या देशाचे आहात म्हणून काय त्याची पिळवणूक करू शकता, हे खूप खूप घाण आहे. हे